राज्यभर खळबळ उडवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाला आता धक्कादायक वळण आले। 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचं सांगत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तर अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा दुसरा गुन्हा रविवारी नाशिक पोलिसांनी दाखल केलाय। त्यामुळे विकृत खरातवर महिला अत्याचाराचे एकूण 3 गुन्हे दाखल झाले। खरातला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगण्यात येतंय। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्म हाऊस कर्मचारी यांनी 8 जणांची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली। पीडितेने दिलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। अन्य एका 33 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार खरात याने तिचा विवाह झाल्यानंतरही वारंवार बळजबरी केली, तसंच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचा आरोप केलाय। लग्न मोडल्यानंतर दुसरं लग्न करण्यासाठी खरातनं पुन्हा महिलेला बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला। गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा सध्या जोर धरते। फिर्यादीनुसार आरोपी अशोक कुमार एकनाथ खरात यांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील ओक्स प्रॉपर्टीज येथील कार्यालयात गर्भवती महिलेवर पूजा विधीच्या नावाखाली अमानुष अत्याचार केले। अगोदर महिलेच्या पोटावर आणि शरीरावर हात फिरवून नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। प्रथम तुला मुलगा हवा की मुलगी असं खरात यानं तिला विचारल्यानंतर तिने काहीही हो मात्र ते चांगलं असावं असं सांगितलं। त्यासाठी विधी करण्याच्या नावाखाली थोरात याने पीडितेच्या पतीला बाहेर बसवून आरोपी महिलेवर अत्याचार केला असं तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणात पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय। आरोपी खरात नकली साप आणि वाघाचं कातडं वापरून लोकांमध्ये भीती निर्माण करत होता। रिमोटवर चालणारा हा साप हलताना दिसल्यावर उपायांसाठी येणाऱ्यांनाही अद्भुत वाटत होतं। महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही असं ठामपणे सांगत सामाजिक दबावामुळे पीडित महिला सुरुवातीला पुढे येत नव्हत्या। आता सरकार आणि पोलीस त्यांना धीर देत असून काही महिलांनी पुढे येण्यास सुरुवात केली आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। दरम्यान मंत्र्यांसोबत फोटो असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। फोटोवरून निष्कर्ष काढता येत नाही, मात्र ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरातच्या संस्थेला 40 किमीवरून पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। आता या प्रकरणावरून राजकीय आणखी तापण्याची शक्यता आहे, मात्र हे असे महिला अत्याचाराचे गंभीर प्रकार समोर येत असताना या सगळ्या घटनांमुळे समाजमन पुन्हा सुन्न होतंय।